तुझा आहे, तूच बनू शकतो, हे सगळं त्याच्या मनावर लहानपणापासूनच एकमेकातलं सख्यत्व या शकुनीने संपवून टाकलं. सख्य राहिलं नाही. परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आणि हे सगळे विद्येमध्ये निष्णात झाले, विद्येमध्ये पारंगत झालेले आहेत. पारंगत. एक दिवस आता सर्वांची परीक्षा ठेवलेली आहे. कोण सर्वश्रेष्ठ परीक्षा ठेवली. सगळे जण आले, सगळे बसलेले आहेत. कुंती बसलेली आहे, गांधारी बसलेली आहे, धृतराष्ट्र बसलेला आहे, पितामह भीष्म, कृपाचार्य, द्रोणाचार्य सगळे सभेत बसले. प्रत्येक जण आपली आपली कला दाखवतो आणि त्या विद्येमध्ये सर्वात श्रेष्ठ धनुर्विद्येत अर्जुन म्हणून घोषित करणार, विजयमाला टाकणार. त्यावेळेला परत हा कुंतीचा पुत्र असलेला कर्ण, अधिरथ पुत्र म्हणून, सूत पुत्र म्हणून त्या ठिकाणी संपूर्ण परिसरात त्याची ओळख असलेला हा त्या ठिकाणी आला. थांबा, नाही, संपूर्ण सिद्ध झाल्याशिवाय तुम्ही विजयी माळा टाकू शकत नाही. माझ्याशी युद्ध करावं लागेल. मीच तयार आहे तुमच्या पणाला, तेव्हा ठरवा. विचारलं कोण आहे? म्हटलं मी अधिरथ पुत्र कर्ण, सूत पुत्र कर्ण. सगळ्यांनी सांगितलं ही राजकुमारांची सभा आहे, सूत पुत्राचा अधिकार नाही. असं म्हटल्याबरोबर शकुनीने खुणवलं. शकुनीने खुणवलं दुर्योधनाला. दुर्योधना, तुझा बाप राजा आहे, अधिकार वापर, तुझी सत्ता आहे. एका क्षणात दुर्योधन उठला, हातामध्ये आरतीचं ताट घेतलं, कर्णाजवळ गेला आणि त्या ठिकाणी तिलक लावला. आणि आजपासून तू अंगराजा, अंगराज्य तुला समर्पित करतो. आता तर काही प्रॉब्लेम नाही ना, आता तर काही अडचण नाही. हा राजा झालेला आहे, राजा. अंगराज्य देऊन टाकलं. तेव्हापासून कर्ण आणि दुर्योधन आता हे दोघे मित्र झाले. शकुनीला फक्त त्या ठिकाणी स्वार्थ बघितला शकुनीने. बाबा हा बोलतोय ना म्हणजे निश्चितपणानं कोणीतरी धनुर्धर आहे आणि हा आपल्या पक्षात आला पाहिजे, म्हणून एका क्षणात त्याला राज्य देऊन टाकलं, राजा बनवलं. तेव्हापासून कर्ण आणि दुर्योधन दोघे जण जिवलग मित्र झालेले आहेत. आता परिस्थिती हस्तिनापूरची बिकट होत चालली आहे. प्रकारे असे अनेक प्रसंग आहेत हस्तिनापुरातले. सांगत गेलो तर त्याच वर्णन जास्त होईल, लक्षात घ्या. पण आता बघता बघता हे सगळे मोठे झाले आणि ठरवलं की बाबा युवराज कोणाला घोषित करायचं. तिथेही परीक्षा भरवली. परीक्षेमध्ये न्याय निवाडा करत असताना युधिष्ठिराचा न्याय सर्वांना आवडला. सर्वानुमते टाळी वाजली की बाबा नंतर प्रजेचा जो कोणी राजा होईल त्यासाठी योग्य राजा युधिष्ठिरच आहे. म्हणून युधिष्ठिराला त्या ठिकाणी युवराज घोषित केलं, युवराज पद दिलं. आता शकुनी विचार करतोय की आता याला युवराज केलं म्हणजे आता निश्चितपणानंच पुढचा उत्तराधिकारी घोषितच झालेला असतो. युवराज पद दिलं म्हणजे भविष्यातला राजा तोच. करावं काय, करावं काय, करावं काय, खूप विचार केला. आता विचार तरी चांगला कुठून येईल? खूप विचार, खूप विचार. दर वर्षाला वारणा व्रत या ठिकाणी ही सर्व मंडळी जायची पूजेसाठी वर्षातून एकदा. तेव्हा शकुनीने सांगितलं की बाबा तुम्ही या वर्षी पांडवांना पाठवा. बाबा तुम्ही युवराज झालेले आहेत, पंडू राजाला त्यांच्या मातेसहित पाठवा आणि जा तिथे पूजा करून या. पण जाताना टप्प्याटप्प्यानं जावं लागतं. इथे मुक्काम करावा लागतो, तिथे मुक्काम करावा लागतो. हे ठरलेलं होतं. त्या ठिकाणी या शकुनीने काही आपले जवळचे माणसं घेतले
काही त्याच नगरीमधले माणसं घेतले, त्यांना द्रव्य दिलं, सोन्याच्या आसू दिल्या, अमाप धन दिलं. या दुर्योधनाने सुद्धा भांडारगृह त्याच्याकडे दिल्यामुळे नगरातल्या सगळ्या कुविचारी लोकांना बोलवलं, लागेल तेवढं धन घेऊन जा. काय रस्त्याने जाताना या ठिकाणी एक लाक्षागृह करा. लाक्षागृह म्हणजे जे काही स्फोटक वस्तू असतात ना, बारूद आहे, त्याच्यानंतर कथील आहे, मेन आहे, हे सगळ्या स्फोटक वस्तू आहेत, एका क्षणात पेट घेतात. या वस्तूंपासून एक भव्य दिव्य असा महाल बनवला, त्याला लाक्षागृह म्हणतात. आणि त्या दिवशी त्या लाक्षागृहामध्ये हे जातील, संध्याकाळी झोपतील. त्या दिवशी फक्त बाहेरून अग्नी लावायचा आणि बस एकदा पेट घेतला की 6 5 पांडव आणि त्यांची माता कुंती त्याच ठिकाणी ते जळून भस्म होतील, अशी आखणी केली. कथा तुम्हाला माहिती आहे. निघाले ज्या दिवशी आता तिथे पोहोचायचा, एक दिवस थांबायचा आहे, त्या दिवशी गेले. ही गोष्ट विदुराला कळाली. विदुरजीने एक सैन्य पाठवला, कुठेही रस्त्यामध्ये न थांबता अति शीघ्रतेनं तुला तिथपर्यंत जायचंय आणि हा माझा निरोप द्यायचा आहे. गेले, पांडवांना निरोप दिला. आणि भक्ताचा कैवारी भगवंत आहे ना, म्हणून द्वारकेमध्ये बसलेला भगवंत उदास का होता, त्याची नजर इकडे गेली, हस्तिनापुरावर गेलेली होती. अरे देवाने तर त्या ठिकाणी आपल्या भक्ताचं रक्षण करण्यासाठीच अवतार घेतला असं सांगितलं ना. परित्राणाय साधूनां विनाशायच दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. म्हणून निरोप तिकडचाही पोहोचला. आणि पोहोचल्यावर मग आता पांडवांना कळलं, त्यांनी रात्रीतून सुरंग करून घेतला, खालून एक भुयार केलं बाहेर निघण्यासाठी. पण ज्यांनी तयार केलं ना, त्यांना माहिती की उद्या पेटवायचंय. शकुनीने इकडून एक निरोप दिला, उद्यापर्यंतची वाट बघू नका, आज गेलेत ना, आजच काढी लावा. ज्यांनी हे लक्षागृह उभवलं, आता हे त्या मद्यपान करून त्या ठिकाणी भांग पिऊन आता त्या याच्यामध्ये मदमस्त झालेले आहेत, कसलाही भान नाहीये, बेफाम झालेले आहे. आणि त्या ठिकाणी आता ज्याला सांगितलं उद्या लावणार आहे, त्यांनी आजच आग लावली. आग लागायच्या अगोदर कुंती आपल्या 5 पांडवांना घेऊन त्या सुरंगाच्या माध्यमातून सुरक्षित बाहेर पडली. आणि हे सर्व 6 जण ज्यांनी उभावलं ते आता त्या लक्षागृहामध्ये जळून खाक झाले. मग नंतर वार्ता कळाली हस्तिनापूरला की बाबा अशी दुर्घटना घडली. अकस्मात त्या ठिकाणी हे थांबले होते 6 जण, पांडव आणि कुंती हे तिथे थांबलेले असताना अशी दुर्घटना घडली. गेले बघितलं तर 6 लोकांची हाडं तिथे सापडली. 6 लोकांची हाडं सापडल्यावर सगळ्यांना दुःख वाटलं. पण विदुराला माहित होतं की ते सुरक्षित बाहेर गेले. कुंती म्हणाली, आता काय जाता, आता हस्तिनापूरला आता काय जाता, बस झालं, जाऊ द्या, सगळं झालं. मला वनातला अनुभव आहे मुलांना, काही गरज नाही, जाऊ द्या, आपण आपला देव आठवत वनामध्ये दिवस काढू. इकडे हे वनात परत निघून गेले. आणि इकडे आता हस्तिनापुरामध्ये बाहेरून दुःख पसरलं. चंदापुरेसर बाहेरून कौरवांमध्ये, पण आतून आनंद होता. कारण हे कृत्य त्यांनीच केलेलं होतं, त्यांनीच घडून आणलेलं असल्यामुळे आतून आनंद होता की समोरचं जीवनातलं संकट आपल्या संपलेलं आहे. धर्मराजा युवराज घोषित केलेलं होतं. आता सगळ्या प्रजेसमोर प्रश्न पडला, आता परत युवराज कोणाला घोषित करायचा. 10 दिवस झाल्यानंतर परत सभा भरली. ठरवलं की बाबा आता धर्मराजा होता तो तर नाहीये, त्याच्यानंतर आता मानकरी तर दुर्योधनच आहे.
पांडवाचा एकही वंश शिल्लक राहिला नाही. आता धृतराष्ट्राचा कौरव धृतराष्ट्रांचा पुत्र 100 कौरवामधला दुर्योधन हाच श्रेष्ठ आहे. त्याला गादीवर बसवलं, युवराज पद दिलं. सगळीकडे आता कौरव हर्षित झाले, आनंदित झाले. पितामह दुःखी होते. आता हे वनामध्ये इकडे या आपल्या आपल्या परीने वनामध्ये दिवस कंटत आहेत. इकडे मदमस्त दुर्योधन आता आपल्या आपल्या परीने स्वैराचार करतो आहे. हे दुःख भगवंताला त्या ठिकाणी आता लक्षात आलेले आहे. द्वारकेत असलेल्या भगवंताला माझा योगेश्वर भगवंत माझा योगेश्वर भगवंत जगे एकच तो दयावंत जगे एकच तो दयावंत माझा योगेश्वर भगवंत माझा योगेश्वर भगवंत माझा योगेश्वर भगवंत. भगवंताला दुःख आहे, पण भगवंताची आणि या पांडवांची अजून एकदाही भेट झालेली नाही. फक्त ऐकून होते की आपली जी आत्या आहे कुंती, त्या कुंतीला 5 मुलं आहेत. ऐकून आहे, भगवंत भेट झालेली नाही. इकडे आता दुर्योधन युवराज म्हणून वागू लागला आणि हे वनामध्ये आता आपल्या मातेसह त्या ठिकाणी भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह करत आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये द्रौपद राजा त्यांनी आपल्या मुलीचा स्वयंवर ठेवलेला आहे. याज्ञसेनी, यज्ञातून जिचा जन्म झालेला आहे अशी याज्ञसेनी, जिचं नाव द्रौपदी. द्रुपद राजाची पुत्री द्रौपदी तिचा स्वयंवर ठेवला. सगळ्या परिसरातल्या संपूर्ण भारत देशातल्या राजा लोकांना बोलवलं. सगळे राजे महाराजे आलेले आहेत. या ठिकाणी सध्या स्वतः या कार्यक्रमाचे आयोजक आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान आदरणीय श्रद्धेय परम पूजनीय आपले योगी बापू सध्या या शिबिरामध्ये जाऊन रक्तदान करत आहेत. अरे काय टाळ्यांचा पाऊस पडला पाहिजे ना, असं काय. हे सांगायचं नाही. त्यांचं म्हणणं की बाबा कमीत कमी अर्धा तास कोणी फोन करू नका, कारण आता तिथे रक्तदान चालू आहे आणि 5-5 मिनिटाला फोन. इथे आले की त्यांना कोणीतरी फोन करतं, इकडे या तिकडे या तिकडे या, मग तिकडे जावं लागतं. म्हणून बाबा हो, अर्धा पाऊण तास कोणी फोन करू नका अशी बापूंनी सूचना दिलेली आहे. माझा योगेश्वर भगवंत माझा योगेश्वर भगवंत जगे एकच तो दयावंत जगे एकच तो दयावंत माझा योगेश्वर भगवंत माझा योगेश्वर भगवंत. आणि त्या द्रौपद राजा आता सर्व राजे महाराजांना त्यांनी बोलवलं, निमंत्रण दिलं. हस्तिनापूरलाही निमंत्रण आलेलं आहे स्वयंवराचं. इकडून दुर्योधन, दुःशासन, शकुनी आणि महारथी कर्ण हे 4 जण आता त्या द्रुपद राजाकडे गेले.
द्रौपदीच्या स्वयंवरासाठी गेलेले आहेत, सर्व राजे आलेले आहेत. इकडे या वनामध्ये सुद्धा वार्ता कळाली आणि हे पांडव सुद्धा त्या ठिकाणी आता स्वयंवरासाठी गेलेले आहेत. चला म्हटले, चला स्वयंवर आहे, बघायला काय हरकत आहे, चला. त्या ठिकाणी द्वारकेचा राजा भगवान कृष्ण देखील आलेला आहे. कृष्णाला बसवलं, आदरातिथ्य केलं द्रौपद राजाने, मध्यभागी बसवलं. त्या ठिकाणी सगळे राजे बसलेले आहेत, सगळे आले. हे पांडव सुद्धा आता ब्राह्मण वेशामध्ये आहे. श्वेतांबर शुभ्र वस्त्र अंगावर परिधान केलेले आहेत, दाढी वाढलेली आहे, जटा वाढलेल्या आहेत, केसांची विरगुंटी घातलेली आहे. हे 5 तेजस्वी ब्राह्मण पुत्र ब्राह्मणाच्या वेशात आहे. 5 पांडव तेजस्वी आता ब्राह्मण पुत्र म्हणून सगळे त्यांच्याकडे बघताय. गेले, बघितले. द्रौपदी स्वयंवरामध्ये एक पण होता. द्रौपदीला तुम्हाला खऱ्या अर्थानं वरायचं आहे, स्वीकारायचं आहे, त्या अगोदर तो पण पूर्ण करावा लागणार होता. तुम्हाला माहिती आहे, मत्स्यभेद, माशाचा डोळा, तो सुद्धा आपल्याला बाणाने छेद करायचा आहे. कसा? वरती पाहून नाही. वरती मासा लटकवलेला आहे, तो फिरतो आहे, खाली जलाशय पाणी आहे आणि त्या पाण्यामध्ये बघायचं आणि वरती माशाचा डोळा तुम्हाला छेद करायचा आहे. पंतर अवघड होता. भल्या भल्यांना तो धनुष्य उचलत नव्हता. लक्षात ठेवा, जो उचलायला जायचं तो घामाघूम व्हायचा, परेशान व्हायचा, सगळे परेशान झाले. तो धनुष्यच कोणाला उचलता येत नव्हता. मग आता काय करावं? एवढ्या सभेमध्ये आता तो धनुष्य दुर्योधन आपल्या मित्राला सांगतोय, कर्णाला, कर्णा जा म्हटला, धनुष्य हातामध्ये घे. कर्ण गेला, धनुष्याला नमस्कार केला आणि तो धनुष्य दोन्ही हाताने कर्णाने उचलला. एका हाताने धरला, दुसऱ्या हाताने प्रत्यंचा त्याच्यावर चढवतोय, प्रत्यंचा चढवतो आहे. आणि आता प्रत्यंचा चढवल्यानंतर हातात घेऊन जेव्हा लक्ष भेद कर्णाने साधला, आता बाण सोडणार, तेवढ्या भगवंताने द्रौपदीकडे बघितलं आणि मान हलवली नाही. द्रौपदी आता त्या ठिकाणी आता लक्ष भेदणार, तेवढ्यामध्ये शब्द त्या ठिकाणी तिच्या तोंडातून बाहेर निघाला, थांब, थांबा, तू एक सूत पुत्र आहेस, तुझ्या सोबत मी विवाह नाही करू शकत. कर्णालाही त्या ठिकाणी थोडस दुःख झालं, पण परिस्थिती तर होतीच ना. सगळ्या राज्यामध्ये सूत पुत्र म्हणून मान्यच होता, त्यालाही मान्य होत. त्याने धनुष्य खाली ठेवला, आपल्या जागेवर जाऊन बसला. दुर्योधनाला राग आला, आपल्या मित्राचा अपमान केला, राग आला, पण करणार काय? परिस्थिती तर खरी आहे. त्या वेळेला मग आता तिचा भाऊ तो सगळ्या सभेला सांगतो आहे की अरे एवढ्या या भारत अखंड भारतामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये एकही शूर नाही आहे, एकही धनुर्धर नाही आहे की जो खऱ्या अर्थानं हा लक्ष भेद करू शकतो. सगळ्यांनी माना खाली घातल्या, सगळ्यांनी खाली घातल्या. का तर सगळे प्रयत्न करून थकले होते. कृष्ण एकटा हसत होता. आणि जेव्हा मग आता धर्मराजा अर्जुनाला म्हणतो, अर्जुना जा म्हटला, तुला हा लक्ष भेद करायचा. अर्जुन हात गेला, भगवंताला नमस्कार केला, सगळ्याला नमस्कार केला, धनुष्याला नमस्कार केला. ते म्हटले थांबा, हा ब्राह्मण नाही, क्षत्रिय नाही. ते म्हटले ब्राह्मणाला अधिकार आहे, उच्च कुळात जन्मलेला आहे, त्याला अधिकार असू शकतो आहे, हा लक्ष भेद करू शकतो. म्हणून गेला आणि त्या ठिकाणी हातामध्ये धनुष्य घेतलं आणि संपूर्ण एक निष्ठ होऊन त्या पाण्यामध्ये एकाग्र झाला, मन स्थिर केलं. आणि मग आता स्थिर केलेल्या मनाला त्याने आदेश दिला की बस आता तुला बाण सोडायचा आहे. हाताने बाण सोडला आणि बघितलं तर काय वरी मतभेद झाला. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या.
द्रौपदीला आनंद झाला, मनामध्ये त्या ठिकाणी प्रेम भाव निर्माण झाला. आता द्रौपदी वरमाला घेऊन त्या ठिकाणी समोर येते. तिथे थोडं युद्ध झालं. जेव्हा आता हे दुर्योधन त्या ठिकाणी विरोध करतायत, तेव्हा परत हे पाचही चौघे भाऊ त्या ठिकाणी येऊन त्यांनी त्या ठिकाणी युद्ध झालं. भगवंतांनी सांगितलं, बाबा हो, तुम्हाला जमलं नाही, तुम्ही लोकांना का त्रास देताय? तुम्हाला चान्स भेटला होता, तुमच्यामध्ये तेवढं सामर्थ्य नव्हतं. कसं तरी भेटलं, आले, झोपले, पण कर्णाला झोप लागत नव्हतं. या लक्षागृहामध्ये मेले अशी वार्ता सगळ्यांना कळाली, पण एकमेव माणूस असा होता महारथी कर्ण की त्याला मात्र त्या गोष्टीमुळे दुःख झालं होतं. का? कारण खरा प्रतिस्पर्धी आता एकच होता की तो अर्जुन आहे ना, तो. आणि कर्णाच्या मनात एकच होत की बाबा आज नाही तर उद्या, उद्या नाही तर कधीतरी माझा सामना अर्जुनाशी होईल आणि मी जगाला सांगेल, द्रोणाचार्यांना सांगेल, द्रोणाचार्य हो सर्वश्रेष्ठ धनुर्धर अर्जुन नसून मी आहे, महारथी कर्ण आहे, एक दिवस सिद्ध करील, हे त्याला करायचं होतं. तो प्रसंग आला नाही माझ्या जीवनात, याचं दुःख त्याला होतं. पांडवांना मारल्याचं दुःख होतं, पण त्या दिवशी कर्णाला आनंद झाला की बाबा हा मत्स्यभेद केला ना, तो दुसरा कोणीच करू शकत नाही. हा मत्स्यभेद परशुराम करू शकतील, गुरु द्रोणाचार्य करू शकतील, कृपाचार्य करू शकतील, किंवा स्वतः मी करू शकेल. आणि माझ्या व्यतिरिक्त पृथ्वी भूतलावर गांडीव धनुष्यधारी असलेला वीर असलेला अर्जुन करू शकेल. या चौघांच्या व्यतिरिक्त कोणीच हा लक्ष्यभेद करू शकत नाही. म्हणून हा दुसरा तिसरा कोणी नाही, स्वतः अर्जुन आहे हे त्याला कळालं. दुर्योधनाला कळालं, सगळ्यांना कळालं की आता हे जे 5 ब्राह्मण कुमार आहेत ना, हे दुसरे तिसरे कोणी नसून आता हेच पांडव आहेत, 5 पांडव आहेत आणि ते जिवंत आहेत. ही वार्ता परत सगळ्यांच्या मुखातून कळत कळत पितामहांना कळाली. विदुराला विचारलं, विदुरजीने सांगितलं, हो गोष्ट खरी आहे, लक्षागृहातून ते वाचले होते, मीच सांगितलं होतं, निरोप पाठवला होता. सगळ्यांना आनंद झाला. आता पितामह भीष्म त्यांना घ्यायला गेलेले आहे. पाठवलं, जा म्हटले त्यांना घेऊन या. आणि घेऊन येण्याच्या अगोदर रात्री परत तिथे सभा भरली. प्रश्न एकच, पांडव संपले कळालं. पांडव संपले कळाल्यावर दुर्योधन युवराज पदावर बसवला. मग आता पांडव परत येत आहेत. आता त्याच काढून घ्यावं तरी ते योग्य नाही, दोघांना द्यावं तेही योग्य नाही. करावं कसं, हा संपूर्ण भारतवर्षासमोर त्यावेळेला प्रश्न पडलेला होता. पितामह चक्रा मारत होते, काय करावं? युधिष्ठिराला बसवावं तर दुर्योधन आता बसवला, तो संपला म्हणून. दुर्योधनाला ठेवावं तर युधिष्ठिरावर अन्याय होतो. धृतराष्ट्राला म्हटले कसं करावं, ते म्हटले आता तुम्ही ज्येष्ठ आहेत, मी काय सांगू म्हटले, प्रश्न तुमच्या समोरच नाही माझ्याही समोर आहे, कसं करावं. सगळ्यांनी सांगितलं, पितामह तुम्हालाच काहीतरी निर्णय घ्यावा लागेल, आता तुमच्याशिवाय ज्येष्ठ कोणीच नाही, सांगा. पितामहाने सांगितलं, यावर आता एकच उपाय म्हटले, एकच उपाय, दुसरा तिसरा कुठलाच उपाय नाही, एकच उपाय. काय? बटवारा, विभाग. नवीन लग्न झाल्यावर वर्ष 2 वर्षात भांडण झाले की एकच उपाय असतो, वाटणी. 4 एकर जमीन असते, ती 2-2 एकर मध्ये वाटल्या जाते. परत 2 एकर जमीन आहे, ती 1-1 एकर मध्ये वाटल्या जाते. एक घर आहे, त्याचे 2 घर होतात. तसा आता हा प्रसंग हस्तिनापुरामध्ये आला. पितामहाने सांगितलं वाटणी.
सगळ्यांना अवघड वाटलं पण इलाज नाहीये, दोघही समतोल आहेत, आता कोणाला बसवावं नाही. ते म्हटले आता हस्तिनापूरचा युवराज तर दुर्योधन आहेच ना, आता इकडे खांडव वन एक स्वतंत्र राज्य आता धर्मराजाला पांडवांना देऊन टाका असं ठरलं. सकाळी आले, स्वागत केलं, सगळं झालं. ठरल्याप्रमाणे त्यांनी सांगितलं बाबा हो, आता तुम्ही अशा पद्धतीने गेले, त्या लक्षागृहात संपले, कळालं होतं ना, म्हणून आम्ही या दुर्योधनाला गादीवर बसवलं होतं. बापू रक्तदान करून आले, शरबत प्यायले, टाळ्या वाजवा एकदा बापूंसाठी. आणि मग आता दुर्योधन त्याच हस्तिनापूरचा युवराज राहिला. पांडव आपल्या या कुंती मातेला घेऊन आता इकडे खांडव वनामध्ये गेलेले आहेत. आणि तिकडे आता त्या विश्वकर्म्याला सांगितलं की बाबा या ठिकाणी आता तुला इंद्रप्रस्थ तयार करायचंय. त्या विश्वकर्म्याला सांगितलं आणि त्याने काही दिवसामध्ये सुंदर असा त्या ठिकाणी इंद्रप्रस्थ नावाचा एक महाल संपूर्ण राजवैभवासहित त्या ठिकाणी तयार केलेला आहे. माझा योगेश्वर भगवंत माझा योगेश्वर भगवंत. वाटलं की हस्तिनापूरपेक्षा ही आता हा महाल चमकू लागला, भव्य दिव्य दिसू लागला. सगळे राजे परेशान झाले त्या ठिकाणी. हा महल बघितला, कारण एकदम असं ओबड धोबड खरबाड जमिनीवर त्या ठिकाणी ते इंद्रप्रस्थ म्हणजे जणू दुसरा स्वर्ग तयार केलेला होता. स्वर्ग. आता मनामध्ये उद्विग्नता वाढलेली आहे. आणि साहजिक असतं, जो प्रतिस्पर्धी असतो ना, तो प्रतिस्पर्धी जर आपल्यापेक्षा जास्त त्याचं गुणगान झालं किंवा परीक्षेत पास झाला किंवा हे झालं तर माणसाला दुःख वाटतं. तसं जगात दुसरं कोणी काही कीर्ती केली तर माणसाला काही नाही, पण आपला प्रतिस्पर्ध्यानं जर केलं तर निश्चित दुःख वाटत असतं. तसं आता या पांडवांचं बघितल्यानंतर, वैभव बघितल्यानंतर आता हे सगळे मनामध्ये आता उद्विग्न झालेले आहेत. आणि असंच वैभव पाहत असताना, समोर जात असताना या विश्वकर्म्याने काय चमत्कार केला होता बघा. दिसताना तर समोर संपूर्ण अशी जणू काही फरशी आहे, डेकोरेशन आहे केलेलं, असं दिसत होतं. दुर्योधन तिथून बघत बघत चालला होता. आणि जाताना पाहत जात असताना अचानक समोर फरशीवरच आता चालत असताना एक जलाशय आहे, त्या जलाशयामध्ये धाडकून पडला. सगळीकडे आवाज आला. बघितलं काय झालं तर दुर्योधन त्या जलाशयात पडला. ही मैसभा आहे. आणि वरतून दुसऱ्या मजल्यावरून हे द्रौपदीने बघितलं आणि द्रौपदी खळखळून त्या ठिकाणी हसली. आता ते हसताही मला येणार नाही द्रौपदी सारखं. आता द्रौपदी हसायला लागली त्या ठिकाणी. आणि दुर्योधनानं त्या ठिकाणी बघितलं, ज्या दिशेनं हास्याचा आवाज येत होता त्या दिशेनं बघितलं डोळे काढून. तेव्हा द्रौपदी त्या दुर्योधनाला म्हणते, अरे काय डोळे काढून बघतोय? आंधळ्याचे पुत्र आंधळे असतात. बस हा शब्द दुर्योधनाच्या जिव्हारी लागला. अखंड जीवनभर आता दुर्योधन ह्या शब्दाचं ओझ घेऊन गेलेला आहे. ध्यानात ठेवा माय बाप हो, कारण बोलत असताना खूप विचार करून बोललं पाहिजे. शब्द हे सर्वात घातक असलेलं शस्त्र आहे शब्द. आणि या शब्दामुळेच तर घराघरामध्ये तंटे होतात, कलह होतात, वाद होतात शब्दामुळे. म्हणून श्री चक्रधर भगवंतांनी तुम्हाला सांगतो की सगळ्यात अगोदर तुम्हाला हेच सांगितलं की बाबा हो,
कमी बोला. महात्मिनी प्रिय वक्त्या, जेवढं मी बोललं ना तेवढं चांगलं बोला. तुम्हा परस्परे परम प्रीती होवावी. ज्ञानेश्वरांनी सांगितलेलं तुम्हाला माहिती आहे. होता परस्परे पडो मैत्र जीवाचे. एकमेकामध्ये मैत्री भाव ज्ञानेश्वरांनी देवाकडे मागितला, दाय पसाय मागितलं, हे तुम्हाला माहिती झालं. पण त्याही अगोदर भगवंताने श्री चक्रधर स्वामी महाराजांनी सांगितलं काय? तुम्हा परस्परे परम प्रीती होवावी. आपापसात प्रेम ठेवा. विश्व शांती घडायला वेळ लागणार नाही. कारण हे शस्त्र असं आहे, एखादा आपल्या भात्यातून निघालेला बाण जसा परत येणार नाही ना, तसा गेलेला शब्द सुद्धा परत येणार नाही. बडवणे बाई, परत शब्द येणार नाही. येईल का? म्हणून आपल्याला थोडस या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. आणि द्रौपदी त्या ठिकाणी हसलेली आहे. दुर्योधनाला हसली. आंधळ्याचे पुत्र आंधळे असतात. दुर्योधन रागाने निघून गेला. पांडवांचा त्या ठिकाणी राज्याभिषेक सोहळा झाला, सगळं झालं. आता पांडव इकडे इंद्रप्रस्थामध्ये आहेत. पांडव इंद्रप्रस्थामध्ये आहेत. आणि आता दुर्योधन इकडे गेला. रात्री बेरात्री आता जाग आली की त्याच्या डोक्यात एकच विचार येतोय की बस ही द्रौपदी मला हसली, एवढ्या लोकांच्या देखत हसली. बरं, माझाच नाही तर माझ्या वडिलांचा अपमान केला. हस्तिनापूरचा राजा आहे तो, त्या राजाचा अपमान केला की आंधळ्याचे पुत्र आंधळे असतात. चुकलं ना द्रौपदीचं, चुकलं. नको बोलायला पाहिजे होतं असं. चुकली द्रौपदी, खरोखर चुकली त्या ठिकाणी. हस्तिनापूरचा राजा येतो, त्याचा अपमान केला. मग अशा पद्धतीनं खूप दिवस झाले. आणि खूप दिवस झाल्यानंतर इकडे पांडवाच्या मनात काहीच नव्हतं. पण कौरवांच्या मनामध्ये आता तिकडे दिवसांदिवस आग पेटत चालली होती. पांडव इकडे इंद्रप्रस्थामध्ये समाधान होते, राहू लागले. आणि राहत असताना तिथला एक सांदीपानी नावाचा ब्राह्मण मोठमोठ्याने गर्दा करत राजवाड्यासमोर आला. अरे, या राज्यामध्ये गांडीव धनुष्यधारी असलेला अर्जुनासारखा वीर राहतो आहे, भीमासारखा गदाधारी कोणी नाही. एवढे राहत असताना सुद्धा माझ्यावर अन्याय होतोय. दोन्ही हाताने झोपू लागला, बोंबलू लागला. अर्जुन गेला. अरे काय झालं बाबा, का रडतोय? झालंय काय? सांग. काय सांगावं म्हटले तुम्हाला? काय सांगू? या राज्यामध्ये माझ्यावरच एकट्यावर असा अन्याय का होतोय? का होतोय? काय झालं? अरे बाबा, 6-7 मुलं झाले पण एकही जगत नाही. जन्मलं की मरते. असं कोणतं पाप केलं? काय भानगड काय? यम येतो, घेऊन जातो. अर्जुन म्हटला थांब, आता मला सांग. या वेळेस मी तुझ्या घराभोवती पिंजरा करतो बाणाचा, एकही मुलगा जाणार नाही. इथून पुढे होणारा एकही मुलगा आता तुझा यमलोकी जाणार नाही. मी आहे. आता तो दिवस उजाडला. अर्जुनाने पिंजरा केला. आणि पिंजरा केल्यावर त्या ठिकाणी आता नेमकं वेळ आला की बा आता बाळ जन्माला येणार. आणि बघता बघता त्यावेळेला ते बाल गर्भातूनच नाहीसं झालं. पत्नीने सांगितलं, त्या सांदीपानीच्या पत्नीने सांगितलं असं असं झालं. तो परत बाहेर आला आणि मोठमोठ्याने अर्जुनाला तिथे शिव्या देत होता. अरे धिक्कार आहे म्हणला, धिक्कार तुझ्या या धनुष्याचा, काढ फेक म्हटला. झालं काय? अरे पहिलं कसं तरी पोराचं तोंड तरी बघायला भेटत होतं, आता तेही बघायला भेटलं नाही. धिक्कार आहे तुझा, धिक्कार. आणि असं म्हटल्यावर अर्जुनाला वाटलं त्याने पण घेतला होता काय, नाहीतर अग्निकाष्ट घेईल. आणि शरण रचलं त्या ठिकाणी. आता प्रदक्षिणा मारतोय देव आले. अर्जुना काय रे वेड्या, काय करतोय? नाही असं असं झालं. बघितलंच का म्हणले सगळीकडे? कुठे नाही, चल शोध घेऊ. अर्जुन आणि देव आता त्या संदीपानी ब्राह्मणाची मुलं आणण्यासाठी निघालेत. कुठे? स्वर्गात.
हे मुलं का नेलेले आहेत याचंही एक महत्वाचं कारण आहे. ध्यानात ठेवा, कोणतीच गोष्ट भगवंताच्या इच्छेशिवाय होत नसते. म्हटलं ना तुम्हाला, ह्या सगळ्या गोष्टी बरोबर देवाला हे सगळं खऱ्या अर्थानं धर्माची स्थापना करायची आहे ना, म्हणून हे सगळं चालू आहे. अर्जुनाला सोबत घेतलं, देव गेले, क्षीराब दिला गेले आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर शेष उठून उभं राहिला. शेषावर झोपलेला शेष नारायण तो उठला आणि आपल्या केसांनी भगवंताचे चरण झाडले, पाय धुतले आणि त्या आपल्या आसनावर बसवलं आणि हात जोडून सांगतोय, जी हा अपराध माझा नाही, लक्ष्मीचा आहे. हे अर्जुनाला कळालं नाही की बाबा लक्ष्मीचा अपराध आहे. काय म्हणताय, बोलताय काय, कळालं नाही. तेव्हा त्यांनी सांगितलं की बाबा, जेव्हा तुम्ही पृथ्वी भूतलावर अवतार घेतला, या पृथ्वी भूतलावर जेव्हा तुमचा अवतार झाला, सगळ्या देवी देवतांनी वर्षाव केला होता, तेव्हा मी सुद्धा हात जोडून आपला माथा तुकवला होता, नमस्कार केला होता. तेव्हा हे लक्ष्मीनं बघितलं की देव आपले नाथ कोणाला नमस्कार करताय विचारलं. तेव्हा सांगितलं, या पृथ्वी भूतलावर भूमंडळावर एक तेजस्वी ईश्वराचा अवतार अवतीर्ण झालेला आहे. काय सांगू म्हटले त्याची सुंदरता, काय कंदर्प कोडी इतकी नाजूकता आहे. अनेक वेळा ऐकलं, कंदर्प कोडी नाजूकता कशी आहे हो, कशी आहे. या बायांना विचारा, त्यांना माहिती आहे. कंदर्प म्हणजे कांदा, आणि कांद्याची एक पाकळी काढली की आतमध्ये नाजूक निघते, दुसरी पाकळी काढली की आत आणखी नाजूक निघते. एक एक पाकळी काढा, आतमधला गाभा कांद्याचा एकदम नाजूक निघतो, मुलायम निघतो. कमळाचं पान काढा, एक एक पान काढा, आतमध्ये नाजूक, इतकं नाजूक निघतं, इतकं नाजूक की तुमच्या अंगठ्याचा ठसा सुद्धा त्या कांद्यावर उमटतो. घरी गेल्यावर करून बघा प्रयोग, इतकं नाजूक आहे. कंदर्प कोटी, एक कोटी कांद्यावरचे जे काही समजा आवरण आहेत, पाकळ्या आहेत, त्या बाजूला केल्यावर आतमधला गाभा किती नाजूक असेल, तितके नाजूक भगवंताचे अवतार भगवान श्री गोपाल कृष्ण अवतरलेत. म्हणून मी माथा तुकवला. लक्ष्मी म्हटले, मला त्यांची भेट घालवा, मला त्यांना भेटायचं आहे, त्यांची भेट मला घ्यायची आहे. असं म्हटल्यावर आता स्त्री हट्ट सांगू का, वेळ नाही. कारण स्त्रियांचा हट्ट तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, बसलेले आहे, तुम्हाला सांगायची काही गरज नाही. साडी या सणाला या वेळेला पाहिजे म्हणजे की पाहिजे. सोनं 1.5 लाखावर गेलं तोळा, आणि जर तिनं सांगितलं बाईनं किंवा मला 5 ग्रॅमचे आता नाकातलं कानातलं पाहिजे, तर इकडं काही हो आपलं ते घ्यावंच लागतं की नाही. का, स्त्री हट्ट आहे. स्त्री हट्ट, बाल हट्ट, जोग हट्ट आणि राज हट्ट, हे 4 प्रकारचे हट्ट आहेत. त्याच्या प्रत्येकाच्या स्वतंत्र कथा आहेत, पण आता आपल्याला सांगायला वेळ नाहीये. आपण पहिलीच कथा थोडीशी धावपळीत सांगतोय, बरोबर आहे. म्हणून या लक्ष्मीनं घेतलेला जो काही हट्ट होता, आग्रह होता ना देवा, त्यासाठी मी या संदीपानी ब्राह्मणाचे मुलं आणले आणि मग तुम्ही ते मुलं न्यायसाठी याल, मग हिला दर्शन होईल. हा अपराध माझा नाहीच आहे. तेव्हाने सांगितलं, हरकत नाही, ते मुलं वापस कर दे. ते घ्यायला आलो, ते म्हटले बळीभुवनी आहेत. त्यांना सांगितलं, आदेश केला, देवानी तिथून घेतले मुलं. आता लक्ष्मी सोबत यायला लागली देवाच्या. देव म्हटले, बाई असं नको, तू जिथे आहे ना तिथेच राहा, सुखी राहा, काय करते माझ्यासोबत येऊन नको. देवाने लक्ष्मीला घेतलं नाही. आता लक्ष्मी दिसायला सुंदर होती. रस्त्याने येताना आमचे अर्जुन देव भगवंताला म्हणतात, देवा अरे ती येत होती तर का घेतलं नाही त्यांना, सुंदर होती ना दिसायला. देव म्हणतात, अरे बाबा जिथे कुठे गेलं तर तिथल्या काही अबुलिया घेऊन निघी जाती नाही ना. त्या देवतेलाही काही वाटलं नसतं, राग आला नसता, पण तो आपला धर्म नाही, स्वधर्म नाही. म्हणून त्या ठिकाणी त्यांना सांगितलं, तुम्ही आहे त्याच ठिकाणी राहा. ते राहिले, लक्ष्मी राहिली. आता देव आणि अर्जुन वापस येत आहे.
आणि वापस येत असताना चालताना आता देवाने अर्जुनाला सांगितलं, अर्जुना थांब, अर्जुना थांब म्हटले. फक्त एवढी पायरी सोडून दे, उडी मार आणि दुसऱ्या पायरीवर पाय ठेव. अर्जुनाने त्या पायरीवर पाय नाही ठेवला, उडी मारली, खाली आला आणि संपूर्ण पायऱ्या उतरून खाली आला. त्या ब्राह्मणाचे मुलं दिले, तो ब्राह्मण खुश झाला. सगळी कथा माहित आहे. बाबा राहणार नाहीत हे मुलं, का तर फक्त एकदा दाखवाय पुरते आणले, घेऊन गेले. कथा तुम्हाला माहिती आहे. ब्राह्मण खुश झाला. पण घरी आल्यानंतर अर्जुनाने देवाला विचारलं, प्रश्न केला, देवा काय बाबा खरं झालं, तुम्ही येताना ज्या पायरीवर पाय ठेवू नको म्हटले, त्याचं कारण काय आहे हो? सगळ्या पायऱ्यावर मी पाय देत आलो आणि त्या एकदम दरवाजातली, त्या स्वर्गातली दारवंट्यातली पहिलीच पायरी 100वी, सुरुवातीची जी वरून बघितलं तर खालून बघितली तर 100वी, आणि त्या 100व्या वरून बघितलं तर पहिल्या पायरीवर पाय का ठेवू नको म्हटले. तेव्हा देवाने त्या अर्जुनाला सांगितलं, अर्जुना तुझा बाप पंडूराजा, या पंडूराजाने 99 यज्ञ केले. हा द्वापार युगीचा धर्म आहे, लक्षात ठेवा. 99 यज्ञ केले, एक यज्ञ करता करता राहून गेला 100वा, राहून गेला 100वा यज्ञ. आणि तो यज्ञ अपूर्ण राहिला, झाला नाही, म्हणून तुझ्या बापाला स्वर्ग प्राप्ती झाली नाही. स्वर्गातल्या शेवटच्या पायरीमध्ये, जडत्वामध्ये तुझा बाप गेलाय, म्हणून त्या पायरीवर पाय ठेवू नको. अर्जुन म्हटला, देवा काही करून माझ्या बापाला तिथून मुक्त करा ना हो. आता देवाने विनंती स्वीकारली. देव काय करू शकत नाही हो. देवाला प्रसन्न केल्यावर देवाला मागितलेला देव देणार आहे. जरी सृष्टी व्यवस्था नसेल तशी, तरी सुद्धा देव त्या ठिकाणी या सृष्टी व्यवस्थेलाही थोडासा बाजूला ठेवून त्या ठिकाणी तुम्ही मागितलेलं, तुमची इच्छा असलेलं देव पूर्ण करतात. देवाने सांगितलं, तुम्हाला 100वा यज्ञ करा, तुमचा बाप परत स्वर्गाला जाईल. म्हणून आता राजसूय यज्ञ त्याच इंद्रप्रस्थामध्ये आता आयोजित करायचं या पांडवांनी ठरवलं. माझा योगेश्वर भगवंत, माझा योगेश्वर भगवंत, माझा योगेश्वर भगवंत, जगे एकच तो दयावंत, जगे एकच तो दयावंत, माझा योगेश्वर भगवंत, माझा योगेश्वर भगवंत. आणि आता या ठिकाणी राजसूय यज्ञ आहे. राजसूय यज्ञाची तयारी चालू आहे. सगळ्या राजे महाराजांना निमंत्रण दिलेलं आहे आणि या दिवशी खऱ्या अर्थानं आता हा यज्ञ सुरू होणार आहे. आणि या यज्ञामध्ये सर्व लोक येणार आहेत. सर्व या पृथ्वी भूतलावरचे ऋषी लोक सुद्धा या यज्ञामध्ये सहभागी होणार आहेत. आणि आता याच राजसूय यज्ञाच्या प्रसंगी या भगवान गोपाल कृष्ण महाराजांचा आणखी एक शत्रू असलेला जो शिशुपाल, तोही इथे वाढतो आहे, मोठा होतो आहे. मोठा झाला, देव जसे मोठे झाले तसा तोही मोठा झाला. त्याचंही वर्चस्व होतं. त्यालाही निमंत्रण दिलं, तोही आला. सगळे राजे महाराजे आले. आणि या राजसूय यज्ञामध्ये आता सगळे आल्यानंतर आता पहिला मान कोणाला द्यावा. मी सांगितलं होतं, बहुतेक मला वाटतं कीर्तनात 5-10 साधू लोक घरी आले की गंध घेऊन तुम्ही यांच्याकडे जाता, ते म्हणतात त्यांना लावा. त्यांच्याकडे गेले, ते म्हणतात त्यांना लावा, यांना लावा, त्यांना लावा. असं म्हणण्यात
आपण थकून जातो, बाबा लाव ना, एका लाईनीमध्ये घ्या ना. तसं सगळ्यांना विचारलं, हातात गंध लावाव कोणाला, सगळे बसलेले आहेत. त्यांनी सांगितलं, बाबा इथे सगळ्यात विद्वान एकच आहेत, व्यास. व्यास म्हटले, मी त्याचा अधिकारी नाहीये, माझाच मुलगा पण ब्रह्मचर्याचा पुतळा आहे, स्थित प्रज्ञ आहे, निष्काम कर्मयोगी आहे, मनात कसलीच भावना नाही आहे. आणि बाया सुद्धा एखाद्या वेळेस आंघोळ करत असताना जर सुखदेव आले तर लाजत नव्हत्या का? अरे तो निष्काम कर्मयोगी आहे, त्याच्या मनात अजिबात वासनेनं जन्म घेतलेला नाहीये, ध्यानात ठेवा. आमच्या केशिराज व्यासांना आचार्य श्री नागदेव विषयाला पाठमोरा करून आलेले आहेत. त्यावेळेला आमचे नागदेवाचार्य केशिराज व्यासांना काय म्हणतायत? पत्नीला सोडून गेल्यावर, दीक्षा घेतल्यावर सासऱ्यांनी बळजबरी आणलं, ती वरी झोपले तर हे खाली झोपायचे, ती खाली आल्यानंतर हे वरी झोपायचे. दिवसा गंगेकडे जायचे, स्तोत्र लिहायचे, रत्नमाळा नावाचं स्तोत्र लिहिलं. 8 दिवस झाले, 8 दिवस. आणि 8 दिवस झाल्यानंतर आता ही पत्नी आपल्या वडिलाकडे आली, गोपाळदेव पंडिताकडे, सासऱ्याकडे, आणि काय म्हणते आहे, बाबा यांना जाऊ द्या म्हटले. आता हे योगी झाले, खरोखर संन्यासी झालेले आहेत. योगी म्हणजे संन्यासी, योगी बापू, योगी म्हणजे संन्यासी. आपल्याला असा हा योगी मिळाला, ध्यानात ठेवा. आणि ही वार्ता आचार्यांच्या कानावर आल्यानंतर नागदेवाचार्य केशिराज व्यासांना उद्गारून म्हणतात, माझा केशव शुक योगींद्र किंगा. जसा हा शुकदेव निर्विकार आहे, कसलाही विकार नाही, तसा माझा केशव देव आहे, ध्यानात ठेवा. शुकदेवाची उपमा दिली, तसा हा शुकदेव अधिकारी म्हटले, याला पहिले गंध लावा. ते गंधाचं ताट घेऊन त्याच्याकडे गेलेले आहेत, त्यांच्याकडे गेले ताट घेऊन. आणि शुकदेव लहान लहान पोरामध्ये खेळत होता. काय रे बाबा, का आले? तुला गंध लावायचा आहे, मान तुला द्या म्हटले सगळे. ते म्हटले, अरे वेडे झाले का तुम्ही? एवढा मोठा ब्रह्मानंद आहे, आनंद आहे, जिथे ओसंडून वाद चालला. अरे मी तर ब्रह्मचर्य, तो अखंड ब्रह्मचर्याचा पुतळा आहे. एवढा मोठा भगवान गोपाल कृष्ण सोडून तुम्ही माझ्याकडे आलेत. अरे तुम्हाला काय वाटावं तरी, थोडीफार तरी. डोळे उघडले, गेले देवाकडे गेले. कृष्ण तर वाढत होता यज्ञात, एवढाले हात भरले होते, भगवंताचे वाढण्याचं काम करत होता. देवा चला तुम्हाला गंध लावायचे. अरे बाबा मी कुठं रे बाबा, एवढे लोक नाही, आता बस झालं, चला. शुकदेवाने सांगितलं ना आम्हाला, बस आता कोणाचंच प्रमाण मानायचं नाही, त्याने जो सांगितलं ना तेच खरं. देव गेले, बसवलं. आता देवाला गंध लावतायत, आणि गंध लावत असताना त्यावेळेला शिशुपाळ उठला. तुम्हाला कथा ती संपूर्ण माहित आहे. त्याच्या आईला सांगितलं होतं, जन्मल्याबरोबर 2 हात आणि 1 डोळा असा विचित्र जन्माला आला. आणि विचित्र आल्यावर बाबा त्याला सांगितलं की ज्याच्या दर्शनानं हे गळून पडल तो तुझा वैरी आहे, तो तुझा वैरी आहे. मग असं सांगितलं. आणि असं सांगितल्यानंतर मग सगळ्या राजांना बोलवलं, प्रत्येकाच्या मांडीवर दिलं. कोणाकडूनच त्याचा डोळा हातपाय गळाले नाही. तेव्हा शेवटी कृष्ण आला, हातात घेतलं तर ते गळून पडलं. ती हात जोडून देवाला म्हणते, देवा कृष्णा कन्हैया, बाबा मी पदर पसरते, तुला क्षमा मागते. याच्याकडून काही चूक जरी झाली ना तरी याला मारू नको, क्षमा कर. देव म्हटला, अरे बाबा कशाला हात जोडते, तू म्हणते ना मला माझ्याकडून जर मरणार नाही ना, मी तुला वचन देतो, याचे 100 अपराध मी सहन करेल, 100 अपराध. अजून काय देऊ? नाही बस झालं. मी सांगेल त्याला, बाबा अपराध करू नको, त्याला चांगलं बोलत जाय. पण विधात ठरलेलं विधी विधान आहे, बदलू शकतो का आपण? तिथे उठला शिशुपाळ, उठला. अरे एवढे रथी मारती सोडून या गवळ्याचं पूजन करणार आहात का? आणि या देवाला, माझ्या देवाला शिशुपाळ बोलतो आहे.
बळीराम दादा उठले, हातामध्ये नांगर घेतला. देव म्हटले, अरे थांब बळीरामा थांब. 5 पांडव त्या ठिकाणी. भीम उठला, हातामध्ये गदा घेऊन देवाला बोलतोय, भीमा थांब ना. धर्मराजाने दाबलं, भीमा थांब. देव काय म्हणतायत बघ, थांब. 1 नाही 2 नाही 3 नाही असे अपराधावर अपराध केले, अपराधावर अपराध केले. 100वा अपराध झाल्यावर देव बोलले, शिशुपाला थांब. आता जर तू बोलशील ना, हो आता जर तू बोलशील, एकही शब्द बोलशील ना, आता माझा व्रत संपलेला आहे. तुझ्या आईला दिलेला शब्द संपला. मग आता तुझी आणि माझी गाठ आहे. अरे मी घाबरतो का? मी घाबरत नाही म्हटलं, तुला घाबरत नाही अजिबात. मला माहित आहे तू लुच्चा आहे, लपंगी आहे, चोर आहेस. असं देवाला म्हटल्या बरोबर देवानं सुदर्शन सोडलं. आणि सुदर्शन सोडल्यावर शिशुपालाचा क्षणार्धात वध झाला. त्या ठिकाणी परत सुदर्शन वापस येत होतं. आणि येता येता देवाचं लक्ष इकडे तिकडे असेल, बोट कापलं. आता देवाचं बोट कापलं, रक्त खाली येत आहे. असं बघितलं सगळ्यांनी, रक्त गळतंय. सगळेजण बघतात, अरे जा कपडा आणा, अरे जा चिंदी आणा. इकडं तिकडं धावपळ करताय, कोणालाच काही सापडत नाही. द्रौपदी होती, द्रौपदीने लगेच क्षणाचाही विचार न करता आपला जो पदर आहे, जो शालू आहे, भरजरी आहे, त्या शालूला फाडलं. आणि फाडल्याबरोबर ती चिंदी आपल्या या द्रौपदीच्या बोटाला गुंडाळली. आणि भगवंत त्या द्रौपदीला म्हणतात, भगवंताची बहीण असलेली हे सखे, माझ्या बोटाला आज तो चिंदी बांधली ना, या प्रत्येक एका धाग्याचं ऋणासहित मी तुला परतफेड करीन. ध्यानात ठेव, परतफेड. आणि आता तो राजस्व यज्ञ चालू आहे. सगळे ऋषी महाऋषी त्या ठिकाणी बोलवलेले आहेत. सगळे जण येत आहेत, जेवण करतायत. 15 दिवस झाले चंदापुरेश्वर. खायला भरपूर आहे, आमाप खायला आहे, भरपूर आहे. इथं काही कमी आहे का आपल्याला? बापूंनाही अंदाज नव्हता. बापूंनी लोकांना सांगितलं, बाबा 10,000 लोकांचे पंक्तीवाल्याला. अरे 15-15 हजार लोक जेवून चाललेत ना. मी परवा दिवशी गेलो, बघितलं इकडं जेवढी पब्लिक नाही त्याच्याही पेक्षा जास्त पब्लिक पाठीमाग आहे. होती का नाही? मग एवढं मोठं त्या ठिकाणी अन्नदान चालू आहे, खायला कशाचीच कमी नाही, बरोबर आहे. पण साधू लोक आमचे आता रोड व्हायला लागलेत. कोणालाच कळलं काय झालं, खायला भरपूर आहे, रोड व्हायलेत कशामुळं. बिरबलानं सांगितलं अकबराला, ही शेळी आहे म्हटले, हिचं वजन 22 किलो आहे. 1 महिनाभर घरी नेऊन ठेव. 1 महिनाभर हिचं वजन कमी झालं नाही पाहिजे आणि वाढलंही नाही पाहिजे. कसं शक्य हो? बिरबलाने काय केलं, एक वाघ होता, त्या वाघाच्या पुढं ती शेळी अंतरावर बांधली. मध्ये गवत, ती खायची पण भीतीमुळे अंगीत लागत नव्हतं. महिना झाला, तराजूत ठेवलं, बघितलं तर 22 किलो. बिरबल चकित, अकबर चकित झाला. अरे कसं कसं शक्य झालं? म्हटलं ते केलं मी माझ्या बरोबर म्हणा. तसं यज्ञ त्या ठिकाणी चालू असताना आमचा भीमदादा यज्ञामध्ये जायचा, हातामध्ये गदा घेऊन. बाग पत्रावळीवर उष्ट ठेवू नको. तिकडे गेला, कमी वाढ, उष्ट टाकू नका, बरोबर जेवा, कमी खा, बाग उष्ट ठेवशील तर गदा. ब्राह्मण घाबरले. देव म्हटले, बा या भीमाला सांगावं कोणी? हे सांगणं काही माझ्या हातचं नाही, सांगावं कोणी? कोणी सांगावं या भीमाला? हे ऐकण्यातलं बी नाही. बर बर ठीक आहे म्हटले, याला मलाच सांगावं लागेल. आणि भीमाला सांगितलं. अरे भीमा म्हटले, मला सगळं खरं झालं बाबा, सगळ्याला बोलवलं पण एक राहिलं रे. ते म्हटले काय? म्हटले, व त्या पर्वतावर एका गंधमादन ऋषी राहतात, त्यांना निमंत्रण द्यायचं राहिलं. कोणी बी जाईल ना म्हटले, जा पाठवून द्या. नाही, वाट खरतड आहे म्हणले. तिकडं कोले कुत्रे वाघ येतात, हे येतात, खरतड आहे, दुसऱ्यांना शक्य नाही म्हटले, तुलाच जावं लागतं. भीमाला अहंकार झाला, माझ्याशिवाय मी जातो म्हणला. ठीक आहे, काय हरकत नाही. घेतली आपली गदा, उचलली, निघाला.
रस्त्याने जाताना हनुमंत भेटले, गर्भहरण केलं. ही कथा तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, मी सांगणार नाही. महत्वाचा मुद्दा मला सांगायचा आहे. पर्वतावर गेले आणि गेल्याबरोबर तिथे बघितलं, गंधमादन ऋषींचं दर्शन घेतलं आणि भीमाला चक्कर आली. चक्कर. त्या ऋषींनी सावरलं. अरे 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 थांब, बस 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 बस. अरे अरे धरलं. धरताना बोलताना एकदम दुर्गंधी सुटली, वास आला. भीम म्हटला बरोबर ठीक आहे ठीक आहे, बसा बसा. लांब बसला. कशामुळे वास आला, दुर्गंधी आली माहिती आहे? त्या गंधमादन ऋषीचं पायाच्या अंगठ्यापासून मानेपर्यंत सर्व शरीर सोन्याचं होतं, सोन्याचं. आणि मानेपासून वरती जे तोंड होतं ना, हे तोंड डुकराचं होतं, डुकराचं. आणि आता हे डुकराच्या तोंडातून बोलायचंय, त्याचं खाद्य काय तुम्हाला सांगण्याची गरज नाही. म्हणून बोलताना भेटताना दुर्गंध आला, वास आल्याबरोबर भीम बाजूला सरकला. पण आता देवाने पाठवलं कशाला? दंडवत घालण्यासाठी, राजसूय यज्ञामध्ये बोलण्यासाठी. मग दंडवत घातले. बाबा या. हो येईल म्हटले नक्की. पण जाताना एक प्रश्न विचारला. म्हणले ऋषीवर तुम्हाला एक प्रश्न विचारू का? ते म्हटले बा विचार. काही हरकत नाही, विचार म्हटले. मला एक सांगा म्हटले, बाबा एवढं सारं सुवर्णाचं शरीर दिलं, एवढं सारं सुवर्णाचं, पण तोंडच असं हे डुकराचं, म्हणजे ही भानगड काय मला कळाली नाही. म्हटले काय भानगड आहे? तेव्हा गंधमादन ऋषी म्हणले, भीमा काय सांगू रे तुला, मी पाठीमागे लय कार्यक्रम केले म्हटले, लय कार्यक्रम केले भरपूर, लय लोक जेवायला यायचे म्हटले कार्यक्रमामध्ये. पण त्या पंक्तीमध्ये ना मी गदा घेऊन फिरायचो, लोकांना सांगायचो म्हटलंय बाग, उष्ट राहिलं तर बाग. या तोंडानं लोकांचे मन दुखवले ना. मला शरीर तर सुवर्णाचं भेटलं, पण हे तोंड डुकरायचं भेटलं म्हणले. असं लोकांना दटवत होतो गदा घेऊन. असं म्हटलं की भीमाची झांज उडाली. भीमाला काय आता तुमच्या लक्षात आलं की नाही माहित नाही, पण भीमाच्या लक्षात आलं, बाबा मी पण पंक्तीमध्ये गदा घेऊन फिरतोय, लोकांना सांगतोय बाग, उष्ट राहिलं तर बघ, उष्ट राहिलं तर बघ, पुढच्या जन्मात मलाही हे असंच डुकराचं तोंड भेटल. म्हणून भीम वापस आला. वापस आल्यावर हातातली गदा एका खोलीत फेकून दिली. हातामध्ये बुंदीचं ठोपलं घेतोय, लोकांकडे जातोय, ऋषीवर घ्या ना थोडी. ते म्हटले नको नको, घाबरू लागले. नाही 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 थोडी घ्या, माझ्या हाताने घ्या. बाया म्हणतात की नाही नाही माझ्या हाताने घ्या, थोडी घ्या, अर्धी घ्या, चतकोर घ्या. तसं भीम सगळ्या पंक्तीमध्ये चाललाय, घ्या ना थोडी, आग्रह करू करू वाढायलाय. हे देवाने बघितलं. धर्मराजा म्हणतात, देवा काय जादू केली? अरे हा भीमच आहे का नक्की? काय जादू केली कळत नव्हतं. या भगवंताच्या अलौकिक अशा लीळा असतात, ध्यानात ठेवा. भीमाचा गर्व त्या ठिकाणी हरण केला, झालेला गर्व हरण केला. लोक त्या राजसो यज्ञामध्ये सुखी झाले, आता आनंदी झाले. साधू संत तृप्त होऊन त्या यज्ञातून जाऊ लागले. माझा योगेश्वर भगवंत, माझा योगेश्वर भगवंत, जगे एकच तो दयावंत, एकच तो दयावंत. माझा योगेश्वर भगवंत, माझा योगेश्वर भगवंत, माझा योगेश्वर भगवंत, माझा योगेश्वर भगवंत. माझा मी देवाचा कृष्ण, माझा 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 माझा
कृष्ण माझा मी कृष्णाचा कृष्ण माझा 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 कृष्ण माझा मी कृष्णाचा कृष्ण माझा 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 कृष्ण माझा मी कृष्णाचा कृष्ण माझा मी कृष्णाचा कृष्ण माझा मी कृष्णाचा कृष्ण माझा मी कृष्णाचा कृष्ण माझा 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 कृष्ण माझा मी कृष्णाचा कृष्ण माझा 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 कृष्ण माझा मी कृष्णाचा देव माझा 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 देवाचा मी देवाचा देव माझा 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 देव माझा मी देवाचा देव माझा मी देवाचा देव माझा मी देवाचा दुर्योधन आता झोपेत नाहीये, त्याला झोप लागत नाहीये. अपमान केला होता, अपमान. आणि राजसूय यज्ञामध्ये या दुर्योधनाकडे भगवान गोपाल कृष्णानं भांडार दिलं होतं. भांडार दिलेला आहे, भांडार. जे काही साधू संत येतील ना, यांना दान द्यायचं काम कोणाकडे? दुर्योधनाकडे. शकुनी म्हटला, बघ पांडवांचं नाक आता इथे कमी करायला तुला चान्स आहे. एवढ्या मोठ्यापणामध्ये एवढा यज्ञ ठेवला ना, आता बघ यांना कसं खाली पाहायची वेळ आणतो ते. आणि कसं खाली पाहायची वेळ आणतो ते बघ म्हटले. कारण दुर्योधनाला माहीतच नव्हतं की बाबा आपल्या अंगामध्ये नवनिधी आहेत. आमच्या माताजी इथे आलेल्या आहेत. एकच तो योगेश्वर आणि यानंतरही त्या भगवंताच्या 8 पट्ट राण्या होत्या. रुक्मिणी सहित. रुक्मिणी 1, सत्यभामा 2, मित्रवंदा 3, अशा एकूण मुख्य. आता या 16,100 स्त्रिया ज्याने डांबून ठेवलेल्या होत्या, ह्या आता त्या भगवंताकडे आल्या. त्यांना मुक्त केलं, भगवंताकडे आल्या. म्हणाल्या, बाबा अरे या भौमासुरानं आम्हाला या ठिकाणी आपल्या कारागृहामध्ये डांबून ठेवलं. आता समाजामध्ये लोक आम्हाला स्वीकारेल का? लोकांची नजर बदलली की बाबा एवढ्या स्त्रिया भौमासुरानं या ठिकाणी ठेवलेल्या आहेत, म्हणजे या निश्चितच पवित्र नसतील. कोण आम्हाला स्वीकारेल? देवा कोण? आता देवाला त्यांची दया आली की वाली. बाबा गोष्ट तर खरी आहे, गोष्ट तर खरी आहे ना हो. बघा ना, आता या भौमासुर राक्षसाने कदाचित एवढे वर्ष झाले आपल्या जवळ ठेवलेल्या स्त्रिया आहेत. विचार कोणीही करेल. देव म्हटले, घाबरू नका, तुम्हाला सगळ्यांना मी स्वीकारतो. असं म्हणून भगवंताने 16,100 स्त्रिया आहेत, त्यांच्या सोबत भगवंताने विवाह केला. ध्यानात ठेवा. काय म्हणताय? स्वीकार केल्यानंतर त्यांचा आनंद गगनाला मावनासा झालेला आहे. काय म्हणताय त्या? अगर श्याम सुंदर का सहारा न होता
अगर श्याम सुंदर का सहारा न होता तो दुनिया में कोई हमारा न होता, तो दुनिया में कोई हमारा न होता। अगर श्याम सुंदर का सहारा न होता, अगर श्याम सुंदर का सहारा न होता तो दुनिया में कोई सहारा न होता, तो दुनिया में कोई हमारा न होता। जब से मिली है दया हमको इनकी, जब से मिली है दया हमको इनकी, जब से मिली है दया हमको इनकी, तो राहें बदल दे मेरी जिंदगी की, राहें बदल दे मेरी जिंदगी की। नजरे करम का इशारा न होता, नजरे करम का इशारा न होता तो दुनिया में कोई हमारा न होता, तो दुनिया में कोई हमारा न होता। अगर श्याम सुंदर का सहारा न होता, अगर श्याम सुंदर का सहारा न होता तो दुनिया में कोई हमारा न होता, तो दुनिया में कोई हमारा न होता, तो दुनिया में कोई हमारा न होता। वेळा ऐकलं तुम्ही सुद्धा अनेक वेळा ऐकलं, 16,108 स्त्रिया भोगून सुद्धा कृष्ण ब्रह्मचारी आहे हे रुक्मिणीने ऐकलं। रुक्मिणीच्या कानावर वार्ता आली की अरे कसं शक्य आहे, सांगा बरं कसं शक्य आहे। 16,108 पत्न्या असलेला माणूस ब्रह्मचारी आहे, प्रत्येकीला 8-8 कुमार, एक कुमारी आहे, कसं शक्य आहे। आणि एक दिवस ही रुक्मिणी देवाकडे आली आणि देवाला म्हटली, देवा माझ्या डोक्यात ना खूप घालमेल झाली, लोक काय म्हणताय माझा विश्वास बसत नाही। म्हटले काय म्हणताय? 2 गोष्टी, एक ते दुर्वास नावाचे ऋषी आहेत, म्हटले 60 खंड्या अन्न खाऊन सुद्धा निरंकारी आहे, कसं शक्य? एवढं अन्न खाऊन सुद्धा निरंकारी आहे। मनामध्ये मला प्रश्न आहे, दुसरा प्रश्न थांब म्हटले देव थांब, रुक्मिणी तुझे सगळे प्रश्न ते दुर्वास ऋषी निरसन करतील, तू त्यांना भेट जा। ती म्हटली बाबा जाऊ कसं, पलीकडे यमुना नदी पार करून पलीकडे जावं लागतं, यमुनेला तर पूर आलेला आहे, कसं जाऊ? तू यमुने जवळ जा आणि एकाच मन यमुने जवळ गेल्यानंतर दुर्वास ऋषी 60 खंड्या अन्न खाऊन जर निरंकारी असतील तर यमुने मध्ये वाट दे। रुक्मिणी निघाली, यमुने जवळ पोहोचली आणि यमुनेला नमस्कार केला, प्रणाम केला आणि प्रणाम केल्यानंतर त्या ठिकाणी म्हटली, हे यमुना माते, दुर्वास ऋषींना भोजन घेऊन जात आहे आणि एवढं 60
60 खंड्या अन्न खाऊन जर हा दुर्वास ऋषी निरंकारी असेल ना, तर यमुने माये मज वाट दे. आणि सेकंदामध्ये क्षणार्धात यमुना नदी दुभंगली. यमुना नदीने वाट दिली आणि रुक्मिणी आता या काठची पलीकडच्या काठावर गेली. दुर्वास ऋषींना भोजन दिलं, बसली, शांत चर्चा झाली. एक प्रश्न तर मिटला होता. एक प्रश्न की बाबा दुर्वास ऋषी आता एवढं खाऊन सुद्धा खरोखर निरंकारी आहेत हे रुक्मिणीला कळालं. मग आता दुर्वास ऋषींना दुसरा प्रश्न विचारला, ऋषीवर भगवान गोपाल कृष्ण भगवान गोपाल कृष्णाला 16,108 स्त्रिया आहेत आणि या 16,108 स्त्रिया उपभोगून सुद्धा हा बाल ब्रह्मचारी लोक म्हणतात. ते खरं आहे काय? खरं आहे? देव म्हटले, दुर्वास ऋषी म्हटले 100% खरं आहे. काय त्याची प्रचिती अनुभूती? म्हटले जसं तू आली ना तसंच जाताना तुला यमुना नदी परत आडवी लागेल. तुला प्रचिती घ्यायची आहे ना, वापस जाताना परत तिथे हात जोड आणि यमुना मातेला विचार, जर गोपाल कृष्ण 16,108 स्त्रिया भोगून जर ब्रह्मचारी असेल तरच यमुने मज वाट दे. रुक्मिणी निघाली, यमुने पर्यंत आली. पहिल्याच्याही पेक्षा जास्त यमुना नदी आता वाहत होती. नदीला प्रणाम केला, हात जोडले आणि त्या ठिकाणी म्हणते आहे, हे माते यमुने, जर भगवान कृष्ण 16,108 स्त्रिया भोगून जर अखंड ब्रह्मचारी असेल तरच यमुने माय मज वाट दे. आणि आश्चर्य बघा, परत यमुना नदी दुभांगली, यमुनेनं वाट दिली. रुक्मिणी अलीकडून पलीकडे गेलेली परत अलीकडे आली. कारण हा भगवंत जीवाच्या उद्धारासाठी अवतीर्ण होत असतो. ज्या कुळामध्ये, ज्या राज्यामध्ये, ज्या वेशामध्ये भगवंताने अवतार घेतलेला आहे ना, तिथले देह धर्म, जीव धर्म भगवंत स्वीकारत असतो. राजकुळामध्ये जन्म घेतला, राजाचाही त्या ठिकाणी सर्व गुणांचा भगवंताला अंगीकार करावा लागतो. म्हणून गीतेमध्ये भगवंताने सांगितलेलं आहे, पद्म पत्र मिवांबसा. कमळ पाण्यामध्ये राहत पण अलिप्त राहत, ध्यानात ठेवा. कमळाच्या पानावर तुम्ही पाणी टाकून बघा, कधीच लिंपित होणार नाही. त्या बरोबर जसा थेंब टाकला ना तो तसा थेंबच राहील, पण पान ओलं होणार नाही. प्रपंचामध्ये असून भगवंत अलिप्त आहे, ध्यानात ठेवा. प्रपंचात असून आसक्त नाहीये. प्रत्येक 16,108 स्त्रियांना अनुभूती येते. हे विज्ञानाचं कार्य आहे. विज्ञान शक्तीद्वारे भगवंत त्या ठिकाणी अवतरलेले आहे. रुक्मिणीचा जो संदेह होता मनातला तो निवर्तला. आणि कदाचित आज तुमच्याही मनातला हा संदेह निवर्तला असेल की नाही. खरोखर निश्चित 16,108 स्त्रिया असून सुद्धा हा कृष्ण खरोखर अखंड ब्रह्मचारी आहे. रुक्मिणी परत आता द्वारकेमध्ये आलेली आहे, राहते आहे द्वारकेमध्ये. सगळं वातावरण आनंदामध्ये चाललेलं आहे. सगळं वातावरण आनंदामध्ये.
पण आता भगवंताला मात्र वेगळी चिंता लागलेली आहे. कधी कधी भगवंत डोळे लावून विचार करायचे, कुठली चिंता असेल भगवंताला, कशाची चिंता. भगवंताची नजर आता इकडे हस्तिनापुराकडे गेली. वसुदेवाची बहीण कुंती आणि भगवान गोपाल कृष्ण भगवंताची आत्या कुंती ही आता त्या हस्तिनापुरामध्ये पंडू राजासोबत त्यांचा विवाह झालेला होता. धृतराष्ट्र, पंडू राजा आणि विदुर हे तिघे भाऊ. धृतराष्ट्र डोळ्याने आंधळा आहे, सर्वांनाच माहिती आहे, म्हणून गादीवर त्याला बसवलं नाही. पंडू राजा गादीवर बसला आणि पंडू राजा गादीवर बसलेला आहे. विदुर महामंत्री आहे. एक दिवस शिकारीला गेला, धनुष्य हातामध्ये आहे, शिकारीला गेला आणि निसर्गरम्य वातावरणामध्ये एक हरणाचा जोडप संसार करत होत आणि या पंडू राजाची नजर त्या हरणावर पडली आणि एका क्षणात हातामध्ये बाण घेतला आणि त्या संसार करणाऱ्या जोडप्यापैकी एका मादी असलेल्या हरणाला तो बाण मारला आणि क्षणार्धात आता जे ऋषी मुनी होते ते आता त्यांनी आपलं रूप हरणाच्या रूपामध्ये केलेलं परत आता आपल्या मूळ स्वरूपामध्ये प्रकट झाले. ती ऋषीची पत्नी मृतप्राय झालेली आहे. ऋषी त्या ठिकाणी रडतो आहे. आता पंडू राजा त्याच्या पायाखालची जमीन सरकली. अरे आपल्या हातून हे काय अनर्थ घडला, काय पाप घडलं, म्हणून पंडू राजा तिकडे धावत पळत गेला. पूर्वीचे ऋषी मुनी खूप कोपिष्ट होते, ध्यानात ठेवा, खूप कोपिष्ट. आपल्या पत्नीला याने मारलं म्हणून त्या ऋषीच्या मुखातून श्राप निघाला. पंडू राजा हात जोडतोय, क्षमा मागतोय, पण काही उपयोग झाला नाही. ऋषीच्या मुखातून शाप निघाला की तू जेव्हा तुझ्या पत्नी जवळ जाशील काम भावनेने, तेव्हा तू मरण पावशील, हा शाप निघाला. आता मात्र पंडू राजा घाबरलेला आहे, काय करावं समजत नव्हतं. वापस हस्तिनापुरामध्ये आला आणि सांगितलं, आपल्या पत्नीला सांगितलं, सर्वांना सांगितलं, अरे बाबा माझ्याकडून खूप मोठा अनर्थ घडला. सर्वांनी दुःख केलं, दिलेला श्रापही कथन केला, आणखी दुःखी झाले. आता पंडू राजा म्हटला, नको, या भोग विलासात मला राहायचं नाहीये. आपल्या डोक्यावरचा मुकुट स्वतः या पंडू राजाने हातामध्ये घेतला आणि आपला मोठा भाऊ आहे अंध असलेला धृतराष्ट्र याच्या डोक्यावर मुकुट ठेवला आणि सर्वस्वाचा त्याग करून हा पंडू राजा आपली कुंती आणि माद्री दोन्ही पत्नीला घेऊन आता इकडे वनामध्ये गेलेला आहे. वानप्रस्थ आश्रम त्याने स्वीकारलेला आहे. वनात निघून गेला. माझा योगेश्वर भगवंत, माझा योगेश्वर भगवंत, माझा योगेश्वर. पंडू राजाचं आणि अशाच वेळेला कुठली संतानही झालेली नाही आणि ऋषींनी तर फार मोठा श्राप दिला. प्रभाकर बाबा काय करावं, दुःख होतो, दुःखी झाला आणि बसलेला होता, उदास होता. कुंती जवळ आली आणि म्हणाली, काय झालं, का झालं, जाऊ द्या, ज्याही परिस्थितीमध्ये आपण आहोत ना, आनंदी आहोत, सुखी आहोत, काय दुःख करता. दुःख याच नाही,
दुःख या गोष्टीचं नाही आहे. कशाचं दुःख आहे बाबा? दुःख याच गोष्टीचं असतं की बाबा संसारामध्ये माझी वंश वेल थांबली, माझ्या पोटी एकही संतान जन्माला येणार नाहीये याचं दुःख वाटतंय. तेव्हा कुंतीने सांगितलं, मी लहान असताना दुर्वासोषींची सेवा केली, अत्यंत मनाभावातून सेवा केली. दुर्वासोषी प्रसन्न झाले आणि प्रसन्न होऊन त्यांनी मला 5 मंत्र दिलेले आहेत. 5 आणि त्या प्रत्येक मंत्राचा जप करशील तर तुझ्या उदरी तो पुत्र येईल. सूर्य चंद्र या देवत्यापासून एक अंश असलेला हा तेजस्वी बाळ एका मंत्राने तुला होईल. कुंतीला तर 6 वर दिले होते. कुंतीने 5च सांगितले, 6 काय नाही सांगितले. पण तिच्याकडून एक चूक घडली. दुर्वासोषी मंत्र देऊन गेल्यानंतर बाल अवस्थेमध्ये असतानाच याच कुंतीने एका मंत्राचा प्रयोग केला होता की बाबा मंत्र दिले खरं आहे का बघूया. आणि असं म्हटल्यावर बघा सूर्यपुत्र आणि त्या सूर्याचा मंत्र उच्चारला आणि बघता बघता तो सूर्य स्वतः या कुंती जवळ आला आणि हातामध्ये एक तेजस्वी बाळ आहे. तेजस्वी बाळ आहे ज्याच्या कानामध्ये कुंडल आहे, संपूर्ण शरीरावर कवच आहे. असा तेजस्वी बाळ हातामध्ये घेऊन आला. म्हटलं तुम्ही मंत्र उच्चार केला, ऋषींनी सांगितल्याप्रमाणे हा बाळ घ्या. आता कुंती नको म्हणते, घाबरलेली. अरे कुमार वयात आहे, लग्न झालेलं नाही आणि बाळ काय म्हणेल समाज? समाज काय म्हणेल? माय बापाला बाहेर तोंड काढायला सुद्धा जागा राहणार नाही. काय म्हणेल हा समाज? तेव्हा सूर्यदेव म्हणाले, बाई आता तू मंत्राचा उच्चार केला, मी इथे आलो ना, आता परत घेऊन जाऊ शकत नाही. तुला काय करायचंय हे सर्वस्व तुझ्या हाती आहे, पण मी याला घेऊन जाऊ शकत नाही. कुंती अजून घाबरली. काय करावं? कुंती अजून घाबरली. काय करावं कळत नव्हतं. सूर्यदेव असं सांगून निघून गेले आणि निघून गेल्यानंतर आता तिची दासी आणि कुंती दोघी खूप आता दुःख करताय, रडताय. पण उपयोग काय हो? वेळ निघून गेली. म्हणून कधीही कुठल्या गोष्टीचा खेळ करायचा नसतो. ध्यानात ठेवा, खेळ. आणि त्यातल्या त्यात ऋषी मुनींसोबत, त्यातल्या त्यात साधू लोकांसोबत खेळ करायचा नाही. लोक परीक्षा घेतात. काही लोक परीक्षा घेतात. अरे कदाचित माहित नसलेली शंका विचार, ते सांगतील तुला. परीक्षा घेतल्यावर नाही बाबा, तुझा बाप मोठा, माघार घ्यायची, काय बिघडलं? लक्षात येतं ना, चेहरे वाचता येतात आम्हाला. कोणी जरी विचारलं बाबा याचं उत्तर काय, ठरलेलेच प्रश्न असतात, त्याचं उत्तर काय? भाऊ माझा तेवढा अभ्यास नाही झाला. गुरुजी बरोबर आहे की नाही? काय बिघडलं? नाही झाला बाबा माझा अभ्यास. काय म्हणणार आहे? परीक्षा नका घेऊ. घोडाचोडीची परीक्षा घेतली बाईने, संपूर्ण गाव जळून खाक झालं. जलजाव म्हटल्या बरोबर हातावर आंबील टाकली. बघू खरंच हा संन्यासी आहे का? याच्या हातामध्ये कडत असलेली आंबील टाकली. परीक्षा घेऊन ऋषींनी दिलं ना, सांगितलं ना मंत्र, परीक्षा नाही.
मग आता प्रश्न पडला, कुंतीला करावं काय, काय करावं? दासी दोघींनी मिळून ठरवलं, बाबा या नदीमध्ये या बालकाला सोडून द्या. कथा तुम्हाला माहिती आहे, मी लांबवणार नाही. एका दुर्डीमध्ये टोपल्यामध्ये ठेवलं. तो अधिरथ आला, जो सारथी आहे हस्तिनापूरचा, सूत, त्याला ते टोपलं भेटलं. त्याला मुलगा नव्हता, त्याची पत्नी दुःखी होती, ती आनंदी झाली. दोघांनी सांभाळ केला. त्या तेजस्वी पुत्राचं नाव होतं महारथी कर्ण. हा अगोदर पहिला. कुंती सांगती कृष्णाला, कर्ण हा पांडव रे पहिला. हा पांडव आहे. हे आताच नाही सांगत, पण हा आता इकडे वाढतो आहे. आणि आता कुंतीने 5 का सांगितले, 6 एक सांगता येत नाही. जगाला सांगितलं नाही, हे देवानी सांगितलं म्हणून आपल्याला कळालं. नंतर या पांडवांना कळालं. ध्यानात ठेवा. मग आता दुःखी असलेली हा पंडूराजा दुःखी आहे, सगळे दुःखी आहे. पण एक दिलासा देणारा प्रसंग आता कुंतीने पंडूराजाला सांगितला की बाबा घाबरू नका, आपल्याकडे 5 मंत्र आहे. एका एका मंत्राचा उच्चार केला. एक एक मुलगा, तेजस्वी मुलगा, धर्मराजा आहे, त्यानंतर भीम आहे, अर्जुन आहे, नकुल आहे, सहदेव आहे. हे 3 धर्मराजा, भीम, अर्जुन हे कुंती पासून झाले. आणि हे जे 3 आहेत, हे 2 आहेत, नकुल आणि सहदेव, हे 2 माद्री पासून. आता हे 5 पांडव आणि कुंती माता, पंडू राजा आणि माद्री, तिघेही जण आता हे लहान लहान बालक आहेत. त्या वनामध्ये राहतायत, खेळतायत, कंदमुळे खाऊन आपला उदरनिर्वाह चालू आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये सगळं सुरळीत चालू असलं की काहीतरी विघ्न येतं, काहीतरी संकट येतं आणि परत या सगळ्या सुखावर पाणी फिरून जातं. तसंच झालं. एक दिवस ही माद्री नदीवर स्नान करण्यासाठी गेलेली असताना हा पंडू राजा फिरत फिरत तिकडे गेला. आणि स्नान करताना त्या माद्रीला बघितलं. मनामध्ये भावना, वासना जागृत झाली. माद्रीने, तिला माहित होतं शाप भेटलेला, नकार दिला. पण कधी कधी माणूस भावनेच्या भरामध्ये भानावर नसतो. भावना त्या ठिकाणी अनावर झालेली असते. आणि अशा परिस्थितीमध्ये दोघांचा योग जुळून आला, संबंध झाला. आणि त्याच क्षणाला ऋषीने दिलेला श्राप त्या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे की ज्या दिवशी, ज्या वेळेला तू तुझ्या पत्नीकडे जाशील वासनेने, कामभावनेने, तू मृतप्राय होशील. आणि त्याच क्षणाला पंडू राजा आता गतप्राण झालेला आहे. दुःख आणखी वाट्याला आलं. माद्रीने सांगितलं कुंतीला की मी नको म्हणत होते, पण माझं काहीच चाललं नाही. खरं मी जर समजा थोडा आणखीन तिरस्कार केला असता, रागवले असते, निघून आले असते, तर कदाचित हे झालं नसतं. पण होऊन तर गेलं होतं, विलाज नाही. असं म्हणून आता ती माद्री त्या पंडू राजा सोबत सती गेली. आता कुंतीवर जबाबदारी पडली. 5 मुलं आहेत, या 5 मुलांचा सांभाळ करायचा आहे, वनात शक्य नाही आहे. आता कुंती या 5ही मुलांना घेऊन परत हस्तिनापूर मध्ये आलेली आहे. आणि हस्तिनापुरामध्ये पितामह भीष्मांनी या कुंतीचं खूप मोठ्याने आदरातिथ्याने स्वागत केलेलं आहे. ध्यानात ठेवा, स्वागत केलं. माझा योगेश्वर भगवंत, माझा योगेश्वर भगवंत, जगे